Hello everyone, welcome all of you for the next lecture of accounting. In last lecture we had discussed about calculation of goodwill by average profit method. In today's lecture we will discuss about calculation of goodwill by super profit method. Okay, so what is super profit? Okay, the profit which is earned over and above normal profit is called super profit. नॉर्मल प्रॉफिटच्या वर जो काही प्रॉफिट भेटतो आपल्याला त्याला म्हणतात सुपर प्रॉफिट. ठीक आहे. इफ द फर्म अर्न्स एक्स्ट्रा प्रॉफिट देन नॉर्मल स्टँडर्ड प्रॉफिट, दिस इज बिकॉज ऑफ रेप्युटेशन ऑफ फर्म, सो सुपर प्रॉफिट कॅन बी कन्सिडर. ओके, जेव्हा नॉर्मल कोर्स ऑफ बिझनेस मध्ये जे काही आपण नॉर्मल प्रॉफिट कमवतो त्याच्यापेक्षा काही एक्स्ट्रा प्रॉफिट कमवलं असेल, आपण गुडविल कंपनीची वाढली म्हणून आपण जे काही नॉर्मल प्रॉफिटच्या वर जो काही प्रॉफिट कमवतो त्याला आपण सुपर प्रॉफिट म्हणतो. ओके, मग सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कशी कॅल्क्युलेट करायची? ठीक आहे. तर इथं एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण सुपर प्रॉफिट मेथडचं गुडविलचं कॅल्क्युलेशन करू शकतो. पण त्या अगोदर आपल्याला काही कॉन्सेप्ट माहित असल्या पाहिजेत. जसं इथं एक कॉन्सेप्ट आहे कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, कॅपिटल म्हणजे भांडवल, एम्प्लॉयड बिझनेस मध्ये किती भांडवल गुंतवलेलं आहे त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉयड. इट इज द अमाउंट ऑफ कॅपिटल युज्ड बाय फर्म टू स्टार्ट अँड रन द बिझनेस ऍक्टिव्हिटीज. इट इज मेड ऑफ फिक्स्ड ॲसेट अदर दॅन गुडविल प्लस करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज. ठीक आहे. कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय? तर जो काही फिक्स्ड ॲसेट आहे तुमचा, ओके, गुडविल सोडून फक्त, आणि करंट ॲसेट आहे त्यांची बेरीज, त्याच्यातून जे काही करंट लायबिलिटीज आहेत ते मायनस केलं तर कॅपिटल एम्प्लॉयड आपल्याला भेटतं. सिंपल बट स्वीट भाषेत सांगायचं म्हणलं तर कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे बिझनेस मध्ये किती भांडवल गुंतवलेलं आहे त्याला म्हणतात कॅपिटल एम्प्लॉयड. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल आणि तो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला यूज करायचा आहे. तर बघूयात आपण. हे बघा, इथे एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, एक क्वेश्चन आहे आपल्याला इथं, आणि ह्या क्वेश्चनच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, गुडविल सुपर प्रॉफिट मेथडने कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला सांगितले फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. हे बघा, 2014 ला 80,000चा प्रॉफिट झाला एका कंपनीला, 15 मध्ये 95,000चा प्रॉफिट झाला, 16 मध्ये 1,10,000चा प्रॉफिट झाला, 17 मध्ये मात्र 40,000 रुपयाचा लॉस झाला, 18 मध्ये 85,000चा प्रॉफिट झाला. ओके, तर जेवढा काही प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट ऍड करायचा, त्यामधून लॉस जो आहे तो वजा करायचा, तर तुम्हाला टोटल प्रॉफिट भेटतं. कारण की जर तुम्हाला सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे तर त्याचा फॉर्म्युला काय, तर सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे, हे बघा, सुपर प्रॉफिट आधी कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ठीक आहे, गुडविल नंतर कॅल्क्युलेट करू, आधी सुपर प्रॉफिट काढावं लागेल आपल्याला. सुपर प्रॉफिट काढण्यासाठी फॉर्म्युला काय, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, हा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, मग इथल्या असणाऱ्या सगळ्या प्रॉफिटची बेरीज करायची, त्याच्यामधून लॉस जर वजा केला तर आपल्याला टोटल प्रॉफिट भेटतं. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आहे. आधी आपण काय करूयात, सुपर प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, आपल्याला काय काढायचं, सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, ॲव्हरेज प्रॉफिट. तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला वापरून आधी ॲव्हरेज प्रॉफिट काढूया, नंतर आपण काय करूयात, सुपर प्रॉफिट मेथड काढण्यासाठी जे काही आयटम्स आपल्याला लागतात ते आपण बघूयात. ओके, तर आता बघूयात. हे बघा, इथं काय काय दिलेलं आहे, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल by using super profit मेथड. ओके, ही हेडिंग आपण बनवून टाकू, आणि आपण सर्वात अगोदर फॉर्म्युला बघू. ठीक आहे, फॉर्म्युला ऑफ सुपर
प्रॉफिट. काय फॉर्म्युला सुपर प्रॉफिटचा? हे बघा, हा फॉर्म्युला आहे आपला. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला सर्वात अगोदर काय काढायचंय? ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं, बरोबर आहे. नंबर ए, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. हा प्रॉब्लेम कुठे दिलेला आहे? पेज नंबर 130 वर. पेज नंबर 130, क्वेश्चन नंबर 1. ओके, बघू आता ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय? तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, हे बघा, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. आता टोटल प्रॉफिट किती आहे? तर हे बघा, 2000, इथं बघा प्रॉब्लेम मध्ये 2014 ते 2018 पर्यंतचा प्रॉफिट आणि लॉस आपल्याला दिलेला आहे. जेवढा काही प्रॉफिट आहे तो ऍड करायचा आणि लॉस वजा करायचा. ओके, आता ह्याच्यामध्ये नंबर एक काय काढायचं आपल्याला? इथं नंबर एक काय काढायचं आहे? टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू काय काय आहेत बघूच. 80,000 है ना, काय काय, हे बघा 80,000. त्याच्यानंतर 95,000 प्रॉफिट आहे, तर ऍड करू 95,000. नंतर अजून काय ऍड करायचं आहे? 80,000 95,000 1,10,000 प्लस 1,10,000 करू, है ना. नंतर अजून काय, अजून काय प्लस, हे 40,000 लॉस आहे, इथं लॉस लिहिलंय बघा. तर ह्याला नंतर मायनस करू, आधी 85,000 ऍड करू. ऍड 85,000 म्हणजे सोपं जाईल. आणि सगळ्यातून वजा किती? हे वजा लॉस वजा करायचा आहे 40,000, बरोबर आहे. 80,000 95,000 1,10,000 प्लस 85,000 मायनस 40,000 है ना. तर टोटल प्रॉफिट किती आला? टोटल प्रॉफिट आपला किती येतो? तर कॅल्क्युलेट केला तर तो येतो 3,30,000 रुपये. हा आला तुमचं टोटल प्रॉफिट. आता किती नंबर ऑफ इयर्स बघा बरं, किती वर्ष आहेत? हे बघा 1 2 3 4 5, म्हणून नंबर ऑफ इयर्स किती आहेत? नंबर ऑफ इयर्स किती आहे? 5 इयर्स, बरोबर आहे. झालं, फॉर्म्युला पुट करायचा ॲव्हरेज प्रॉफिटसाठी. देअरफॉर ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 3,30,000 भागिले 5. ओके, 3,30,000 भागिले 5 म्हणलं तर डिवायडेड बाय केलं तर येतं 66,000. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? 66,000. ठीक आहे. आता काय करायचंय? 3,30,000 भागिले 5 जरा इथं लिहून टाकू. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 66,000 आला. ह्याला नाव देऊ नंबर 1, म्हणजे आपल्या लक्षात येते. ओके, झाला. आता काय राहिलंय? सुपर प्रॉफिट काढू शकतो का? बघा बरं, ॲव्हरेज प्रॉफिट भेटलं पण नॉर्मल प्रॉफिट भेटलं नाही अजून. आता नॉर्मल प्रॉफिट काढावं लागेल, बरोबर आहे. तर आता नंबर बी पॉइंट काय काढायचं आपल्याला? आता काढायचं आहे नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट. तर बुक मध्ये एक अडचण अशी आहे की आपल्याला इथं नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला दिलाय, कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हा चुकीचा फॉर्म्युला आहे.
प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. हा वरचा जो फॉर्म्युला आहे तो मिक्स करून टाकला ह्याच्यात, तर असं नाहीये. त्याचा फॉर्म्युला आहे नॉर्मल प्रॉफिटचा. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आपल्याला रेक्टिफाय करायचा आहे, दुरुस्त करून घ्यायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. ओके, आता कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड दिलाय का प्रॉब्लेम मध्ये? तर हे बघा, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड ऑलरेडी सांगितलेलं आहे. इथं सांगितलेलं आहे आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड किती आहे? 3,50,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न सुद्धा दिलेलं आहे 12%. ओके, तर लिहून टाकू. कॅपिटल एम्प्लॉयड आहे 3,50,000 इंटू 12%, म्हणजे 12 डिवाइड बाय 100. ओके, तर किती येतं हे? 42,000. तुम्ही जर बघितलं असेल बुक मध्ये, तर फॉर्म्युला जरी चुकला तरी कॅल्क्युलेशन जशाला तसाच केला, ह्या फॉर्म्युल्यानेच केला कॅल्क्युलेशन, म्हणून आपलं उत्तर बरोबर आलंय. फक्त फॉर्म्युला इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. नंबर ऑफ इयर्स नाही इथं 100 आहे. ठीक आहे, तर आला नॉर्मल प्रॉफिट. आता काय राहिलंय बघा, सुपर प्रॉफिट काढण्यासाठी ऍव्हरेज प्रॉफिट भेटलाय, किती आहे? 66,000. नॉर्मल प्रॉफिट किती आला? 42,000. लिहून टाकतो इथं, देअरफॉर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू 42,000. ओके, आला. ह्याला नंबर देऊन टाकू 2 नंबर. आता इथे लिहून टाकूत आपण फ्रेश पेजवर. काय? फ्रॉम above 1 and 2 super profit is equal to काय? average profit minus normal profit. average profit किती आहे? average profit आहे 66,000 minus 42,000. किती आला? 66,000 minus 42,000 किती आला? 24,000. बरोबर आहे. काय भेटलंय तुम्हाला? सुपर प्रॉफिट. देअरफॉर सुपर प्रॉफिट इज इक्वल टू 24,000 भेटला. आपल्याला काय सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये? बघा बरं, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल म्हणले बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. आतापर्यंत आपण फक्त सुपर प्रॉफिट काढलाय, गुडविल कॅल्क्युलेटच नाही केली. गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी सुपर प्रॉफिट मेथडने तुम्हाला फॉर्म्युला काय आहे? तर गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी सुपर प्रॉफिट मेथडने फॉर्म्युला काय आहे? तर आता आपण आलोत मेन म्हणजे शेवटच्या टप्प्याकडे आपल्या. लिहून टाकू कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. ओके, काय? गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट into number of years of purchase. ठीक आहे, सेम फॉर्म्युला आहे. इथं ऍव्हरेज प्रॉफिट होतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये, आता इथं काय आलं? सुपर प्रॉफिट, कारण की सुपर प्रॉफिट मेथडने काढायचं आहे. सुपर प्रॉफिट मेथड माहिती आहे का? सुपर प्रॉफिट माहिती आहे का? येस, आपण कॅल्क्युलेट केलं आता 24,000. आता इथं घोळ होऊ शकतो, नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस
परचेस म्हणले, हे खूप महत्वाचं आहे परचेस. तर नंबर ऑफ इयर्स म्हणजे डायरेक्ट 5 करू नका जसं इथं केलं आपण. हे नंबर ऑफ इयर्स म्हणजे टोटल किती वर्षाचं प्रॉफिट आहे तो वाला नंबर ऑफ इयर्स आहे. हे नंबर ऑफ इयर्स इथला जो आहे तो परचेसचा आहे. गुडविल किती वर्षाची परचेस केली आहे. तर प्रॉब्लेम मध्ये बघावं लागेल तुम्हाला. प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असते, हे बघा इथं दिलंय, गुडविल इज टू बी व्हॅल्यूड फॉर 2 इयर्स परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. म्हणजे इथं किती आलं, इयर्स किती आहे 2, म्हणून इथं कॅल्क्युलेट करताना इंटू काय करायचं आहे, इंटू 2 इयर्स करायचं आहे, बरोबर आहे. मग 24,000 गुणिले 2 तर किती आले, हे 24,000 गुणिले 2 म्हणजे 48,000 आले, बरोबर आहे. देअरफॉर गुडविल इज इक्वल टू 48,000. हा आला तुमचा फायनल आन्सर सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल. ओके, किती आला 48,000. तर या प्रॉब्लेम मध्ये एवढंच आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम सोबत आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. आज आपण इथे थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.